गाणं ट्रेंडिंगवर सुरू होतं, महलों का राजा मिलेगा, रानी बिटिया राज करेंगे. ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की माझ्या मुलीला मी असं हे करीन की तो राजा गेला भाडीत. पहिले बेटा तू आपल्या पायावर उभी हो, सगळं कर. त्याच्या घरी काय होते, आणि जोपर्यंत आपण आहो, आपले मायबाप आहे, तोपर्यंत पोरगी आपल्या घरीच राज करू शकते. त्या नवऱ्याच्या घरी तो राजा राजाची राणी, हां, त्याच्यात काही तथ्यच नाही आहे. ते काही हेच नाही. तो राजा कसा भेटते, काय होते, काय नाही ते माहीत नाही. पण मी तर आपल्या पोरीला एवढं शिकवणार आहे, बेटा का राजे के घर में जाना पर उसकीच ऐसी की तैसी करना, क्योंकि आजकल का ज़माना अच्छा नहीं है कि तू चुप बैठेंगी और तुझे सुनाएंगे और तू सुनेंगी. राणी अपने हिस्सेच राणी बन तू. वो राजे की वाटच नको पाहू. तो राजा भेटन, राणी बनन, हां, मुलक ते का म्हणते नौकर बनून राहते. ठीक आहे ना, नौकर बनते. ते राणी बनायचं तर स्वप्न सोडा. पण मी माझ्या पोरीला तर मी असं त्यांनी एक शब्द बोलला आणि तू 10 शब्द बोल बाई, मी अशी शिकवीन. काय की तुझ्या मायने ऐकलं, तू नको ऐकू. हे शिकवणार मी. महलों का राजा नहीं चाहिए और ना कुछ चाहिए, तू अपने हिस्से क्या करेंगी. मैं तो इतना कि तेरे वो राजा ने 1 थप्पड़ लगाए, तू 2 थप्पड़ लगा. ये सिखाने वाली हूँ मैं अपने बेटी को. क्योंकि महलों में राजा का वो महलों में जाएंगी और उसका क्या होगा, वो राजा अच्छा मिलता नाही, का होते आपण नाही पाहिलं आहे का. तो ते खूपच ट्रेंडिंगवर चालू आहे. राजा मिलेगा महलों में राणी, हां, असं काही नाही. त्यात आपल्या मायच्या घरीच ते पोरगी सुखी आहे आणि मायच्या घरीच ते हे करू शकते. मला तरी नाही वाटत असं. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही हे करा. पण मी माझ्या पोरीला तर म्हणेन, बेटा तुला कोणी काय म्हटलं, तू ऐसी की तैसी करके देख, फिर तू तेरे पीछे तेरी माँ